तर नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी बाबा आणि मी ना शेडकडे गेलो होतो आणि तिथे ना आम्ही सिमेंटचं असं माल बनवून ना आम्हाला तिथे ना शेडजवळ जरा थोडंसं किरकोळ किरकोळ जे काम राहिलं होतं ना तर ते करून घ्यायचं होतं आणि बाबांनी आणि मी ना ते काम कंप्लीट केलं. ते काम झाल्यावरती ना मी आले होते घरी आणि घरी येऊन ना वेदासाठी मस्त अशी पावभाजी बनवली होती, कारण तिला आज पावभाजी खाण्याची खूप इच्छा होती. नंतर बघा तिने कोथिंबीर वगैरे टाकून छान अशी पावभाजी खाल्ली. नंतर शेडकडे गेलो होतो आणि शेडला काय नाव दिलं ना तर ते दिलं आहे विठ्ठल कॉम्प्लेक्स म्हणून. ते आमच्या आजोबांचं नाव आहे. नंतर ते सगळं झालं आणि ब्लॉग बसवायला माणसं आली होती. मग त्यांनी ना त्या दिवशी सगळे ब्लॉग जे होते ना तर ते सगळे बसवून टाकले आणि फायनली ना ब्लॉग बसवायचं पण काम कंप्लीट झालं. संध्याकाळच्या वेळेस ना आत्याबाई आली होती बँकेतून आणि त्या म्हटल्या की चला तुम्ही पण आमच्यासोबत चला. तर तिकडे गेलो होतो आणि माझ्या जावेची मुलं पण तिकडे आली होती. इथे बघा वेदा कशी घाबरत होती गाईला. नंतर ना मस्तपैकी पनीरची भाजी बनवण्याचा प्लॅन झाला होता, त्यासाठी इथे ना मस्त पनीरची भाजी बनवली आणि पनीरची भाजी बनवून झाल्यावरती ना थोडीशी भेंडी पण बनवली होती. ते झाल्यावरती चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि वेदा बघा कशा चपात्या लाटत होती छान प्रकारे. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी जेवणं वगैरे केली आणि जेवण झाल्यावरती आम्हाला यायचं होतं घरी, पण इथे बाबा बघा वेदाला कसा छान असा आंबा भरत होते. नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही आलो घरी. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.